नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका आणि अकोला महानगरपालिका वार्ड क्रमांक 1 ते 7, वार्ड क्रमांक 13 ते 30, वार्ड क्रमांक 38 ते 53 आणि वार्ड क्रमांक 56 ते 65 असे या महापालिकेचे वार्ड या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाला 30 क्रमांक दिला आहे. या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा अगदी भौगोलिकदृष्ट्या छोटा जरी असला तरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणाने, शहरी भाग असल्या कारणाने हा भौगोलिकदृष्ट्या छोटा दिसतो. तो ॲरोच्या माध्यमातून आपण येथे दाखवलेला आहे. आता 2014च्या विधानसभा निवडणुकीत या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या अकोला मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा हे विजयी झाले होते. त्यांना 73,262 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे साजिद खान यांना 70,669 मते मिळाली होती. अशा प्रकारे अवघ्या 2,593 मताच्या मताधिक्याने या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा हे विजयी झाले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सबका साथ सबका विकास हे भाजपकडून मोठ्या प्रमाणात नारा दिला गेला. परंतु या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सबका साथ सबका विकास बरोबरच सबका साथ लाला का हात अशी एक घोषणा दिली गेली. आणि या मतदारसंघामध्ये मुस्लिम, तेली, पाटील, कोळी, ब्राह्मण, मारवाडी मोठ्या प्रमाणावरती मतदार असल्या कारणाने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून अशी ओळख गोवर्धन शर्मा यांची या मतदारसंघामध्ये आहे. आणि त्यामुळे ते या मतदारसंघातून गेल्या 2 टर्ममध्ये विजयी होत आहेत. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते. सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, तर शिवसेना आणि भाजप यांची युती असल्याचे आपण बघितलं आहे. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये
मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य गोवर्धन शर्मा यांना असल्याचं आपल्याला आपण बघितलेलं आहे. जवळपास 40,000च्या मताधिक्याने ते इथून निवडून आले होते. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2,500 मताच्या मताधिक्याने ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. दोन्ही टर्म त्यांचा विजय झाला असला तरी मताधिक्य 2014 पेक्षा 2019ला कमी झालेलं दिसून येतंय आणि येणाऱ्या 24च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे मताधिक्य कायम ठेवणे यशस्वी होईल की गोवर्धन शर्मा यांना आणखी कमी मताधिक्य किंवा ही जागा वंचित बहुजन आघाडीचा देखील या मतदारसंघात मोठा प्रभाव असल्याचं दिसून येते. मागील निवडणुकीमध्ये 20,000पेक्षा जास्त मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली आपल्याला दिसून येते. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात 2014 प्रमाणे सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील की महायुती आणि महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक होईल आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर राहिली तर सहज या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी किंवा आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.